मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज समोरच्या साईडला का उतरतो ते सांगणार आहे आणि त्याचे सोल्युशनसुद्धा तुम्हाला देणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओज कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा। बारीक बारीक टिप दिलेले आहे जेणेकरून हा प्रॉब्लेम तुमचा नक्कीच सॉल्व्ह होणार आहे। चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये। तर मैत्रिणींनो, हा जो ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजचे शोल्डर बघा कुठे आलेले आहे। मी ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे। मागची साईड समोरची साईड एकमेकावर ठेवून बघा, समोरच्या साईडला शोल्डर असे समोर आलेले आहे, उतरलेले आहे बघा। मी इथे तुम्हाला झूम करून दाखवलेले आहे। तर असे का होते आणि घातल्यावर बघा तुमचे शोल्डर असे खाली उतरल्यासारखे दिसते। शोल्डरची जी शिलाई आहे ती समोरच्या साईडला अशी उतरल्यासारखी दिसते। कधी कधी ते ही शिलाई खूप मैत्रिणीची खाली येते। तर असे का होते आणि असे होऊ नये त्यासाठी काय करायचे आहे तर मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे। ब्लाऊजची मागची साईड मी इथे घेतलेली आहे। ही आता आपल्याला मोजायची असते। तर ती कुठून मोजायची आहे? गळ्याच्या तिथून मोजायची नाही, कारण की गळा आपण डाऊन करत असतो। तर ही बघा बाह्याच्या तिथून मी मोजलेली आहे। तर ही भरलेली आहे 13 इंच। तर समोरची सुद्धा आपली 13 इंचच भरली पाहिजे। ब्लाऊज तयार झाल्यावर मागची साईड आणि समोरची साईड एकाच मापाची भरली पाहिजे। मागची 13 आहे तर समोरची 13। तर आता समोरचे शोल्डर बघा उतरलेले आहे, तर मी शोल्डरपासूनच मोजणार आहे। तर बघा किती भरत आहे इथे 12.5 इंच। म्हणजे मागच्यापेक्षा समोरचा ब्लाऊज हा ब्लाऊजची साईड कमी भरत आहे। मागची 13 आहे, समोरची 12.5 भरत आहे, म्हणजे अर्धा इंच कमी पडत आहे। तर बघा आपण ब्लाऊज फिटिंग करत असतो तेव्हा मागचा मुंडा आणि समोरचा मुंडा आपण सारखाच घेत असतो। मागचा 5.5 असेल तर समोरचा 5.5, मागचा 6 असेल तर समोरचा 6। फिटिंग होते त्यावेळेस काय होते मैत्रिणींनो, मागची साईड आणि समोरची साईड आपली एकसारखी होत असते। म्हणजे मागची साईड जर तुमची 12 असेल आणि समोरची समजा 11 झाली असेल चुकून, तर तुमची मागची 11.5 आणि समोरची 11.5 होत असते। आणि मागची साईड समोरच्या साईडला जे शोल्डर आहे ते उतरत असते, कारण की आपण मागची 12 घेतलेली असते, समोरची अर्धा इंच कमी झालेली असते। तर ते शोल्डर आपोआप फिटिंग झाल्यावर उतरत असते। पुन्हा मी तुम्हाला बारकाईने समजावून सांगते आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते। आता इथे मी एक माप काढणार आहे। तर हे जे माप काढणार आहे तर मी हे माप जे कस्टमरचे ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजवरून काढणार आहे। समजा कस्टमरची साईज आहे 28 इंच, तर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकावा लागतो 7 इंचावर, 7 चूक 28, आणि 2 इंच शिलाई मार्जिन किंवा 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्या। पुढे मी शिलाई मार्जिन इथे 2 इंच घेतलेली आहे। आता ब्लाऊजची उंची समजा मी ठेवणार आहे, कस्टमरची समजा 11 इंच आहे, असे आपण गृहीत धरूया। तर 11 इंचावर इथे मी मार्किंग केलेली आहे। म्हणजे हा तयार ब्लाऊजचा माप मी इथे घेत आहे। उंची तयार ब्लाऊजची घेते 11 इंच। तर आपल्याला किती वाढवावी लागते मागच्यासाठी आणि समोरच्यासाठी किती वाढवावी लागते उंची ते मी इथे सांगणार आहे। तर बघा 28 साईजसाठी सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत आपण 4.5 इंचावर मार्किंग करत असतो। तर त्यामध्ये 2.25 इंचाचा गळा घेत असतो आणि राहिलेले शोल्डर आपले राहत असते, आणि मुंडा उंचीला 4.5 इंचाचा घेत असतो। आता फिटिंगची मार्जिन आणि शिलाई मार्जिन आखून घेते। तर बघा रुंदीला गळा आहे 2.25 इंच, तर खाली गळा खोली मी 1/2 इंच वाढून घेणार आहे। तुम्ही अर्धा इंचही वाढून घेऊ शकता। तर मी 2 इंच खाली गळा खोली घेतलेली आहे। आता गळा उंचीला आहे 7 इंच, असे मी धरून चालते। 6.5 आहे तर मी 7 घेतला असे धरून चालते, आणि गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। इथे मुंड्याचा आकार मी अंदाजी देऊन घेत आहे। हे मागच्या साईडचा मुंडा आणि हा समोरच्या साईडचा मुंडा। पण आता आपण मागची बाजू काढत आहोत, तर समोरच्या साईडचा मुंडा मी तुम्हाला जेव्हा समोरची साईड काढेल त्यावेळेस तुम्हाला दाखवीन। तर बघा तयार ब्लाऊज आपले 11 इंचाची आहे। तर ही मागची साईड मी तुम्हाला काढून दाखवत आहे। आता ब्लाऊजची तयार उंची बघा मी इथे 11 इंच तुम्हाला काढून दाखवलेली आहे। तर आपल्याला मागची साईड काढायची असली समजा, तर मागच्या साईडची उंची आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यावी लागते। जे तुमचे तयार ब्लाऊज आहे त्यापेक्षा अर्धा इंच मागची साईड वाढून घ्यायची असते। तर मी इथे 11.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहे आणि मागची साईड मी अर्धा इंच वाढून घेतलेली आहे। तर बघा मागची साईड किती वाढवायची आहे? अर्धा इंचाने वाढवायची आहे। तर आता आपली मागची उंची किती झाली? 11.5 इंच, 11.5 इंच।
तर तुम्हाला एवढे लक्षात द्यायचे आहे की जे तुमचे तयार ब्लाऊज आहे, तयार ब्लाऊजपेक्षा आता समजा तुमचे तयार ब्लाऊज आहे 11 इंच, तर मागची साईड काढायची असल्यास तुम्हाला अर्धा इंच वाढून घ्यायची आहे. तयार ब्लाऊजपेक्षा मागची साईड अर्धा इंच जास्त घ्यायची आहे, म्हणजे 11.5 घ्यायची आहे. आणि तेच जर तुमची समोरची साईड काढायची असली तर तयार ब्लाऊज बघायची आहे. तयार ब्लाऊजपेक्षा 1 इंच वाढून घ्यायची आहे. तयार ब्लाऊजपेक्षा 1 इंच वाढून घ्यायची, म्हणजे तयार जर ब्लाऊज 11 इंचाचा आहे तर समोरची बाजू तुम्ही समोरची साईड किती घ्याल, तुम्ही 12 इंच घ्याल. किती? 12 इंच. तर ते का जास्त घ्यायचं आहे आता समोर तुम्हाला बघायलाच मिळेल. आता मी हे मोडून टाकणार आहे, समोरची साईड तुम्हाला काढून दाखवणार आहे. यावरच समोरची साईड काढून दाखवणार आहे. समजा समोरचा गळा मी 5 इंच घेणार आहे. 4.5 इंचाचा गळा आहे तर अर्धा इंच वाढून घेणार आहे. तर बघा 5 इंचाचा गळा इथे मी घेतलेला आहे. आता मुंड्याचा आकार मी आतमधून अंदाजे देऊन घेणार आहे. समोरच्या साईडचा मुंड्याचा आकार मी खोलगट देऊन घेतलेला आहे. आता अंदाजे क्रॉसपट्टी 28 साईजसाठी थोडी कमीच लागणार आहे. तर मी खालून समोरच्या साईडला 2.5 इंच आणि मुंड्याच्या साईडला खालून 2 इंच घेणार आहे, म्हणजे 2.5 आणि 2 इंच. तर बघा असे इथे क्रॉसपट्टी मी घेतलेली आहे आणि क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेत आहे. आता हे माप आपण 28 साईजचे काढलेले आहे. त्यासाठी आपल्याला कटोरी किती लागणार आहे? 4.5 इंच. तर कोणत्या साईजसाठी किती कटोरी घ्यायची आहे याचा सुद्धा मी एक चार्ट देणार आहे. या 2 दिवसात मी व्हिडिओ बनवणार आहे. तर बघा आता इथे कटोरी मी 4.5 इंच देऊन घेतलेली आहे. आता समोरच्या मुंड्यापासून 3 मार्किंग करावी लागते. एक 2 इंच, दुसरी 2.25 इंच आणि तिसरी 2.5 इंच. आता वरती जे गळ्याला आपण खालून 1 इंचावर मार्किंग करत असतो, गळ्यातला कटोरीचा आकार जो जात असते तो देण्यासाठी, तर 1 इंच इथे मोजून घेतलेले आहे. आता मी कटोरीला आकार देत आहे. तर बघा मुंड्याच्या तिकडून 1 नंबरच्या रेघेमधून आपला आकार जात आहे. किती सुंदर कटोरीचा आकार आपला आलेला आहे. तर इथे बघा मी जे मागची 11.5 इंच उंची घेतलेली होती त्यावरच हे माप काढलेले आहे. तर आता समोरची साईड आपली कमी होणार आहे. तर का कमी होणार आहे की आपण मागची साईड अर्धा इंचाने वाढवत असतो, त्याच्यावरच हे माप टाकलेले आहे. समोर आपल्याला 1 इंच जे वाढवावे लागते ते आपण वाढवलेले नाही आहे. जे 11.5 आहे त्यावरच आपण हे माप काढलेले आहे. तर आपल्याला तसे करायचे नाही. तर तयार ब्लाऊजपेक्षा 1 इंच समोरची साईड वाढून घ्यावी लागते. तर आपल्याला समोरची 12.5 इंच उंची पाहिजे. तर आता इथे बघा ही 11.5 इंचावरच आपण हे माप टाकलेले आहे. तर आपण अर्धा इंच खाली वाढून घेणार आहोत, 12 इंच करणार आहोत. तर बघा इथे मी 12 इंचावर मार्किंग केलेली आहे. तर क्रॉसपट्टी आपली थोडी खाली येईल. आता क्रॉसपट्टी खाली येईल कारण की आपली 2.5 आणि 2ची क्रॉसपट्टी आहे. तर अर्धा इंच क्रॉसपट्टी आपली खाली येईल. यामध्ये फक्त उंची आपली वाढेल. तर ही अर्धा इंच का जास्त घ्यावी लागते मागच्या साईडपेक्षा आणि तयार ब्लाऊजपेक्षा 1 इंचाने समोरची साईड का वाढवावी लागते तर मी आता तुम्हाला सांगणार आहे. आता बघा मागच्या साईडला अर्धा इंच का वाढवावे लागते, कारण की मागच्या साईडला दोन्हीकडे शिलाईमध्ये जात असते. एक तर बघा वरती 1/2 इंच शोल्डरमध्ये जात असते आणि खाली पाठीच्या तिथे दुमत मारण्यामध्ये 1/2 इंच जात असते, म्हणजे अर्धा इंचच जात असते. इथे मी तुम्हाला मागची साईड दाखवून देते. बघा 1/2 इंच वरती जात असते आणि 1/2 इंच खाली जाते, म्हणजे अर्धा इंच शिलाईमध्ये जात असते. पण समोरच्या साईडने तसे नसते. समोरच्या साईडने बघा 1/2 इंच तर वरती पण जात असते आणि खाली जे 2 क्रॉसपट्ट्या आहेत तिथे पण 1/2 इंच जात असते. बघा इथेही जाते आणि खाली पण जाते. तर 1/2 इंचापेक्षा थोडा अजून जास्त कपडा लागतो. क्रॉसपट्टीमध्ये जास्त कपडा लागत असतो, त्यासाठी आपण 1 इंच जास्त घेत असतो तयार ब्लाऊजपेक्षा. आले लक्षात? बघा क्रॉसपट्टीच्या वरती शिलाई असते आणि शोल्डरलाही असते आणि खाली पण शिलाई असते, म्हणजे 3 शिलाया असते. या 3 शिलायामुळे आपल्याला 1 इंच कपडा हा शिल्लक लागत असतो. तुम्ही जर मागचा आणि समोरचा जितक्याला तितका घेतला समजा, तर तुमच्या जे क्रॉसपट्टीमध्ये समोरच्या साईडला शिल्लकचा कपडा जातो, त्यामुळे तुमची समोरची साईड लहान होती. त्याच्यासाठी मागची साईड आणि समोरची साईड एकसारखी घ्यायची नाही. मागच्या साईडपेक्षा अर्धा इंच समोरची साईड वाढून घ्यायची आहे. आणि तयार जे कस्टमरचे ब्लाऊज आहे समजा 11 इंचाचे त्यापेक्षा 1 इंचाने वाढून घ्यायची असते, 12 इंच घ्यायची असते. त्यामुळे काय होईल, समोर जे क्रॉसपट्टीमध्ये शिलाईमध्ये जाईल तेवढे जाऊन बरोबर मागची साईड आणि समोरची साईड एकसारखी होईल. जेव्हा मागची साईड समोरची साईड एकसारखी येईल त्यावेळेस तुमचे शोल्डर बरोबर खांद्यावर राहील, खांद्याच्या इकडे तिकडे मागे पुढे होणार नाही. आणि मागची साईड जर तुमची जास्त झाली, समोरची साईड जर कमी झाली
तर आपल्या ब्लाऊजची फिटिंग झाल्यावर आपलं ब्लाऊज काय करते, मागची साईड ही समोरच्या साईडला खेचते, कारण की समोरच्या साईडला अर्धा इंच कुठेतरी कपडा कमी पडतो. ते कमी पडू नये त्यासाठी मागची जी शोल्डर आहे ते समोरच्या साईडला खेचल्यासारखी होती, त्यामुळे तुमची शोल्डर खाली आल्यासारखी दिसते आणि तुमच्या कटोरीचा आकारसुद्धा बिघडतो, संपूर्ण ब्लाऊज हा बिघडतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, मागच्या साईडपेक्षा समोरची साईड कधीही जास्त घ्यायची आहे. आता हे तुमच्या लक्षात आले असेल, एकदम बारकाईने इथे मी तुम्हाला समजवून सांगितलेले आहे. तर हा प्रॉब्लेम मला तरी वाटते की तुमचा सॉल्व झालेला आहे. खूप साऱ्या महिला माझ्याकडे येते तर ब्लाऊज टाकल्याबरोबरच मला समजते की समोरची साईज ही छोटी झालेली आहे आणि मागची साईड ही मोठी झालेली आहे. त्यामुळे काय होतं, तुमचा गळाही उतरतो, कारण की मागची साईड समोरच्या साईडला आली तर अर्धा इंच गळा समोर उतरतो, म्हणजे संपूर्ण ब्लाऊज तुमचा हा चुकतो. तर हा प्रॉब्लेम तुमचा येऊ नये त्यासाठी जसे मी हे इथे तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे तशीच कटिंग तुम्हाला ब्लाऊजची करायची आहे, जेणेकरून तुमचे ब्लाऊज कुठेच चुकणार नाही. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या ब्लाऊजच्या व्हिडिओचा फायदा होईल. तुम्ही नवीन असाल किंवा पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओमध्ये आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.